जगण्याची इच्छा जर प्रबळ असेल ना, तर माणूस निराशेतही आशेचा किरण शोधतो. निष्पर्ण देहावरती हिरवे स्वप्न पेरतो. शिशिरापरी नव्या उमेदीत जगणाऱ्या श्रावणास बिलगतो. उज्ज्वल भविष्याची स्वप्न रंगवता सातत्याने उजागर करण्याचा निरंतर प्रयत्न करतो. हिरवेपण जपणाऱ्या वेलीवर लिहितो. सुगंधित करणाऱ्या फुला पानांवर लिहितो. चिवचिवणाऱ्या पशुपक्षावर लिहितो. खळखळणाऱ्या लाटांवर लिहितो. जपणाऱ्या अलवार नात्यावर भावनेचा गंध चढवितो. प्रत्येक प्रश्नास समंजसपणे उत्तर देतो. कधी लढतो, कधी झगडतो, आयुष्याला उत्तर देतो. हिरमुसल्या मनावर सहज सुगंधी मोगरा फिरवतो. आपल्या ध्येयाला जणू प्रगतीची दिशा ठरवितो. येणाऱ्या क्षणात नवी उमेद जागवतो आणि आयुष्याला आकार देऊन तो सहज यशास पात्र ठरतो. कसं आहे ना, आयुष्याकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहतो त्यावर प्रश्नांची तीव्रता अवलंबून असते. जीवन म्हटले की संघर्ष आलाच. प्रत्येकाचा एक स्वभावगुण असतो. कुणी प्रश्नास गंभीर रूप देतो, तर कुणी तोच प्रश्न अगदी सहजपणे घेतो. आपल्यात जर जिद्द कायम असेल तर आपण आपल्यातील आंतरिक ऊर्जा कायम तर ठेवतोच, पण कोणत्याही प्रश्नांना सहजतेने स्वीकारतो. प्रश्न तोच असतो, पण कुणी त्याच प्रश्नास गंभीर रूप देतो, तर कुणी तोच प्रश्न जिद्दीने चिकाटीने सोडविण्याचा प्रयत्न करतो. इच्छाशक्ती जर बळकट असेल तर आपण निराशेतही आशेचा किरण शोधतो. निष्पर्ण देहावरती न लिहिता शिशिरानंतर येणाऱ्या श्रावणास बिलगतो. त्यावर लिहितो, कारण दुःख भोगल्याशिवाय सुख येणार नाही हे त्याला चांगलंच ज्ञात असतं. त्यामुळे दुःखातही न खचता तो येणाऱ्या सुखाकडे आस लावून बसतो. आणि वाट्यास जर निराशा आलीच तर तो त्याकडे गंभीरतेने पाहतही नाही. उलट त्या परिस्थितीत तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न नक्कीच करतो, तेही न खचता. मनात एक उमेद सतत कायम ठेवतो, ती म्हणजे आंतरिक ऊर्जा. ती मात्र तो ढळू देत नाही. निसर्ग नेहमीच आपल्याला काहीतरी देत असतो. काहीतरी देण्याची निसर्गाची कला. स्वच्छंद आणि स्वैर जगणे कसे जगावे हे पशुपक्षी आपल्याला शिकवतात. आपल्या मार्गातील अडसर दूर करून नदी संथपणे वाहत असते. क्षणिक जीवन, तरीही जगता जगता फुले. समर्पण या संज्ञेचा अर्थ शिकवून जातातच ना. अबोल असूनही आयुष्याचा सार समजावतात. म्हणजेच प्रत्येकाकडून काहीतरी शिकत, नव्या उमेदीने, नव्या जिद्दीने धडपडत जो परत नव्या उमेदीत उभा राहतो, तो आपले आयुष्य नक्कीच सार्थ, कृतार्थ करतो. कारण फुले, पाने, पशु, पक्षी म्हणजे चराचरातील प्रत्येकाकडून आपण काहीतरी शिकले पाहिजे. आत्मसात करण्याची जिद्द कायम मनात ठेवली पाहिजे. पशुपक्षी स्वच्छंद आकाशात विहार करतात, त्यांच्याकडून जगणे शिकावे. तर येणाऱ्या प्रश्नांना दूर सारून शाला कसे प्रवाहित ठेवावे हे नदीकडून शिकावे. जगता जगता निसर्गालाही आपण काहीतरी देत जावे. आंतरिक इच्छा जागृत ठेवून नवी उमेद मनात कायम ठेवायला हवी. अशा रीतीने जो ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करतो त्याचे जगणे तर सुंदर होणारच ना. व प्रश्नांची तीव्रता लक्षात घेता प्रत्येक प्रश्नांची जो समंजसपणे उत्तर देतो
तो यशासही नक्कीच पात्र होतो.